कांदा विकला जातो वाढीचे. शेतकरी आणतोय 3,000 ट्रॅक्टरचं भाडं घेऊन, तर त्याचं भाडं सुद्धा निघत नाही शेतकऱ्याला. त्यानं काय करावं? मग काय करणार आहे? इकरी काय 700, 800, 200, 300 रुपये, याच्यावर जात नाही कांदा. एका शेतकरी दोन भाव होता, एक 800 जातो, एक 900 जातो. हा, कोणाचे 150 जात आहे. त्याला बैची सुद्धा मजुरी निघत नाही त्या शेतकऱ्याला. त्यानं का फाशी घ्यावं का? हा, आज काय करायचं शेतकऱ्यांना? त्याची थैली झाली 18,18ची, 2,000, 3,000. काही बी गोष्ट घेता येते. मटेरियल थैली युरियाची गोणी 300ला होती, ती 400ला केली त्याने यावर्षी. हा, अजून काय करायचं शेतकऱ्यांना? मी भवळे गावाचा रहिवासी आहे. मी माझं आज ट्रॅक्टर आणलेलं होतं इथे कांद्याचं. तर कांद्याचं ट्रॅक्टर माझं कालही होतं. कालचं तेच माल आणि आजचाही तोच माल एकच दिवशी आम्ही भरलेला. कालचा जो माल होता तो 720 रुपये गेलेला होता आणि आजचा जो माल गेलेला आहे 550 रुपये गेला आहे, 575 रुपये. दोघं माल सेम होते. आता इथं असं निदर्शनात आलं की इथले जे स्थानिक व्यापारी आहेत, जे आडते आहेत, त्यांनी त्यांच्या वशिल्याचे जे ट्रॅक्टर आहेत ते 1000 रुपयाच्या पुढच्या भावाने घेतलेले आहेत. निदान त्यांच्यापेक्षा तर आमचा माल चांगलाच आहे. तुम्हाला बघायचं असेल, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे बघू शकता तिथल्या मालामध्ये आणि आमच्या मालामध्ये किती फरक आहे. हे असं मार्केटमध्ये सुरू आहे. फक्त वशिल्यामध्ये ट्रॅक्टर पुढे पास केले जात आहेत. सांगा तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. कारण सुरुवातीपासून आता व्यापाऱ्यांना जा विचार करतो, व्यापारी आम्हाला सांगतात आम्हाला पुढे असा खर्च आहे, तसा खर्च आहे, आमच्या हातात काहीच येत नाही. मग शेतकऱ्याच्या हातात काय येतंय आजच्या कंडिशनला? आम्हाला तेच विचारायचंय. शेतकऱ्याच्या हातात काय येतंय? ना आमच्याकडे सरकार साथ देते, ना आम्हाला पुढे निसर्ग साथ देते. इथले व्यापारी तसंच करतायत. पुढे आम्ही काय करायचं? माझं नाव योगेश घोरपडे. मी भोळे गावाचा रहिवासी आहे. भोळे गावावरून मी ट्रॅक्टर भरून मार्केटला आलो चाळीसगावला. ट्रॅक्टरमध्ये कांदा लोड करण्यासाठी 6 मजूर लागतं. एका मजुराला 300 रुपये द्यावं लागतं. 6 मजूर म्हणजे 18 जवळपास म्हणजे 2,000 रुपये फक्त ट्रॅक्टर भरण्याची मजुरी दिली जाते. आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्या कांद्याचा भाव झाला 150 रुपये. त्या ट्रॅक्टरला भाडं द्यावं लागतं 3,000 रुपये. 5,000 रुपये जागेवर खर्च आहे आणि कांदा मार्केटला विकल्यावर टोटल रक्कम आली माझ्या हातात 3,000 रुपये. आता घरून 2,500 रुपये टाकायचे. मग शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करेल? आणि गव्हर्नमेंट ज्यावेळेस ठरवतं की मटेरियलचा भाव एका दिवसात 500 रुपये ऑन करू शकतो, जी 1500ला गोणी होती ती तडक 2,200 रुपयाला केली. आणि शेतकऱ्याचा माल वरती जाण्याऐवजी तो दिवसेंदिवस खाली येतो. कालच हेच ट्रॅक्टर मी काल 500 रुपये विकलेलं होतं, आज तेच ट्रॅक्टर 150 रुपये गेलं.